नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता कल्पनाताई. काल आपण पाहिलं होतं प्रेक्षकांनो, कल्पनाताई गॅसच्या ओटा आवरत असतात. अर्जुनने केलेला पसारा आणि त्यांच्या लक्षात येतं अर्जुनने आणलेलं डाळीचं पीठ एक्सपायर झालंय. इकडे सायलीला पण वॉमिटिंग होत असतात. तेव्हा अर्जुन जरा टेन्शनमध्ये येतो आणि विचारत असतो, सायली काय झालं? तुला बरं वाटतंय? कल्पना ताई बिचाया घाबरून आता अर्जुनच्या रूममध्ये येतात. का अश्विनला पण घेऊन येतात? त्या अर्जुन म्हणत असतो. तेवढ्यात सायलीला, अग सायली, बरं वाटते ना तुला? का अश्विनला घेऊन येऊ? सायली, अग दार उघड, बोल ना काहीतरी. तेवढ्यात कल्पनात ताई आल्या का बेडरूममध्ये अर्जुनच्या आणि त्याला विचारतात, अरे बाबा अर्जुन, अरे तू याच डाळीच्या पिठाचे लाडू केले का? अरे ते पीठ एक्सपायर झाले बाबा. अश्विन विचारतो, दादा काही त्रास होतोय का? वहिनीला अर्जुन आता घाबरतो का आणि पुन्हा सायलीला आवाज द्यायला लागतो, अग सायली, तू ठीक आहेस ना? सायली, अरे तिला उलट्या होतायत रे. अश्विन आता कल्पनात ताई म्हणतात, अरे बापरे. मग तेवढ्या सायली येते का बाहेर आणि तिला काही झालेलं नाहीये, कारण ते डाळीचं पीठ एक्सपायर होऊन एकच दिवस झालेला असतो. सायली म्हणते, काय झालं तुम्हाला? काय घाबरलात का? अर्जुन इतका काळजी करत असतो का? काय झालं सायली? तुला उलट्या होतात का? तुला काही त्रास होतोय का? अगो, तू एक्सपायर पिठाचे लाडू खाल्लेत. अश्विन, आपण नाही ॲडमिट करूयात आताच्या आत्ता. सायलीला अश्विन म्हणतो, दादा थांब जरा थांब. वहिनी, तुला काही त्रास होतोय का? अश्विन विचारतो सायलीला. सायली म्हणते, नाही मला काही होत नाहीये. अर्जुन म्हणतो, अरे देवा, चुकलंच माझं, मी बघितलंच नाही. या पिठावर काय तारीख आहे? मी तुला याचे लाडू खाऊ घातलेग. सायली, मी पण ना तुझे डोळे पूर्ण करण्याच्या नादात काही बघितलंच नाही. अश्विन, चल आपण हिला आधी ॲडमिट करूयात. सायली म्हणते, अरे पण मला काही नाही होते. शेवटी अश्विन म्हणतो, दादा जरा थांबतोस का? 2 मिनिट थांब. वहिनी, तुला बरं वाटते का? काही डसमळण्यासारखं वगैरे काही त्रास होतोय का? सायली म्हणत असते, मला नाही होते काही. अर्जुनचा आपलं एकच नाही, तिला ॲडमिट करून टाकू आपण. अश्विन म्हणतो, दादा थांब ना जरा, गप्प बसतोस का? थांब, शांत हो, तू लक्ष ठेव तिच्याकडे. आणि रात्रभर काही त्रास झालाच वहिनीला तर मग मला सांग, आपण मग तिला ॲडमिट करूयात. कल्पनात ताई म्हणतात, अरे अश्विन, आपण आधीच काळजी घेऊ ना. शेवटी अर्जुन म्हणतो, हो मम्मा, तुझं बरोबर आहे, आपण ॲडमिट करून टाकू सायलीला. मला हसू आलं का प्रेक्षकांनो या सीनमध्ये. शेवटी अश्विन म्हणतो, मम्मा हे बघ. हे दादा, अरे शांत हो रे. मम्मा हे बघ, ही डेट बघ. अगं एकच दिवस झालाय पीठ एक्सपायर होऊन. अर्जुन म्हणतो, बाप रे, 1 दिवस झालाय. शेवटी सायली त्याच्याकडे रागाने बघते, अहो शांत बसाना, काही नवरे उतावळेच असतात. शेवटी अर्जुन म्हणतो, सायली तुला बरं वाटते ना? खरंच तुला काही त्रास नाही होते ना? सायली म्हणते, हो मला काही त्रास नाही होते. अश्विन म्हणतो, मामा चल, बहिणीला काही त्रास नाही होते, चल आपण जाऊयात. कल्पनात ताई म्हणतात, अहो बाई आराम कर सायली. अर्जुन म्हणतो, अश्विन मी तुला फोन करेल का काही झालं तर. आता हे गेल्या लगली सायली झोपी पण जाते. हा म्हणत असतो, सायली काही होत नाहीये ना तुला अनैजी वाटलं तर मला सांगायचं असत. आता ही झोपायला जाते ना लागली. तो म्हणतो, तू कशाला आली इथपर्यंत? मला सांगायचं असतं ना. अरे देवा, ती काळजी आहे. प्रेक्षकांनो, अर्जुनला सायलीला आता कंटाळ आलाय, म्हणजे वैतागच आलाय. तो म्हणत असतो, आपण ॲडमिट करूया का सायली? तुला खरंच बरं वाटतंय ना? सायली म्हणते, तुम्ही ना आता इतके प्रश्न नका विचारू, आता मला मळमळायला लागेल. मग अर्जुन म्हणतो, झोप बाबा, तू झोप. सायली आता झोपून जाते, पण तो तिला पुन्हा विचारणार असतो का प्रश्न. पण सायली आता तोंडावरून पांघरून घेते. पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी, एक मजा दाखवली आहे ते ना. ॲक्च्युली प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीचे सीन खूप छान दाखवतात, म्हणजे हलके फुलके दाखवतायत. ठिपक्याच्या रांगोळीचे एपिसोड कसे बघत होतो आपण, अगदी तसे आता सकाळी यांची जायची
थोडीशी गडबड दाखवली आहे. त्यांनी सायली किचनमध्ये असते, कल्पना ताई पण असतात किचनमध्ये. अस्मिता गोलूला सांभाळत असते. तिला निघायचंय. सायली तिचा डब्बा करते, विमल डब्बा भरते. अर्जुन म्हणतो, ममा मला उशीर होतोय, कॉफी दे. मग अश्विन विचारतो, वहिनी तुला रात्री त्रास नाही ना झाला, ओकेस ना तू? सायली म्हणते, हो मी ब्री आहे भाऊजी, मला काही त्रास नाही झाला. तेवढ्यात अस्मिताची कॅब येते. मग ती निघते डब्बा आणि ते घेऊन, कारण ती जॉबला लागली ना. प्रेक्षकांनो, आणि अर्जुन अश्विन पण निघालेत. आता कल्पनाताई आणि सायलीच घरी असतात, दोघी जणी. आता सगळे गेल्यावर थोडीशी उसंत घेतात. आता कल्पनाताई म्हणतात, बाई आता रोज अशी तारेवरची कसरत आहे आपली, आता काय अस्मिताला आणि अर्जुन अश्विनला रोजच बाहेर पडायचं. सायली म्हणते, विमलताई कॉफी देता का हो जरा? प्रेक्षकांनो, विमलची किती मदत होते ना यांना. मला विचारा, हाताखाली कोणी नसलं की काय होतं, फार भजिती होते बर का. असो, विमलची कमाल आहे बिचारीची, तिची मदत आहे म्हणून. या सायलीबाई आणि कल्पनाताई जरा निर्धास्त असतात. तर तेवढ्यात सायलीला फोन येतो आश्रमातून. ती मधुभाऊंना म्हणते, हो मधुभाऊ येते मी आश्रमात. हो चालेल चालेलच. काहीतरी ती फोनवर बोलते आणि म्हणते, निघतेच मी, घरीच आहे मी, निघते. आणि मग तिने फोन ठेवला आणि कल्पना ताईला सांगितलं की आई मला ना जायचे आश्रमात, मी तुम्ही गोलूला बघाल ना? कल्पनात ताई म्हणल, हो बाई तू जा, मी बघते. हा गोलूकडे आता कल्पना ताईंची जरा फजितीच आहे बर का. प्रेक्षकांनो, गोलू खूप छोटा आहे त्यामुळे तो राहत नाही बर का. पण तेवढ्यात अस्मिताचा फोन येतो. त्यांना सायली पण निघाली आश्रमात जाण्यासाठी. कल्पनाताई बाळाला आता खेळवत असतात असं त्यांनी दाखवलाय. मग यानंतर दाखवला प्रियाचा सीन. प्रिया आता झेल बाहेर पडली बर का. आणि पुढचा प्रोमो फार भारीक दाखवला बर का त्यांनी. प्रेक्षकांनो, चैतन्याला कळले की ती जेलच्या बाहेर पडली आहे आणि चैतन्याला असा डाऊट आहे की त्याने श्वेताला कुठेतरी बघितले. मस्त इंटरेस्टिंग ट्विस्ट घेतलाय त्यांनी. प्रिया विचार करत असते, इथे मनाशी ही श्वेता कुठे राहिली? हिचा फोन पण नाही येते, माझे कॉल पण नाही घेते, ती मला कसं कळेल तिथे काय सुरू आहे? तेवढ्या श्वेताचा कॉल त्या कॉन्स्टेबल बाईच्या मोबाईलवर येतो आणि ती बाई प्रियाला फोन देते. प्रिया विचारत असते, श्वेताला कुठे? मूर्खासारखी मी तुझी वाट बघते. अगं तू काय मला सांगणार होतीस सगळं? श्वेता म्हणते, अगं हो प्रिया प्रिया, पण मला असं आश्रमातून डायरेक्ट बाहेर नाही पडता येते. अगं इथे मी सगळ्यांच कसं ऐकते, कसा आदर करते हे दाखवावं लागेल ना मला. असं सारखं सारखं काय कारण सांगून मी बाहेर पडू? प्रिया म्हणते, अग तू माझे फोन नव्हती घेत. ती श्वेता म्हणते, अग इथे माझ्या आजूबाजूला असतं कोणीतरी सतत, तू मला सारखे फोन नको करूस. प्रिया, नाहीतर सगळ्यांचा विश्वास मिळवण्याच्या आधीच मी तो गमवेल. इकडे सायली आलेली असते आता आश्रमात आणि विचारत असते, कसे आहात मधुभाऊ? बरं वाटतंय ना तुम्हाला? मधुभाऊ म्हणतात, हो बेटा आता बरं आहे. सायली त्यांना म्हणते, मधुभाऊ हे आणि चैतन्य भाऊजी आता येतच असतील. आता जे काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ना ते दाखवा त्यांना तुम्ही, मग आपण ते सगळं चर्चा करूयात. आता आश्रमाचा कारभार कसा चालतो यावर त्यांनी जरा डिस्कशन केले. पुन्हा इकडे प्रियाचा सीन दाखवलाय. सायली पोहोचली आश्रमात. आता ती श्वेताला बघते. फोनवर बोलताना सायली मधुभाऊसाठी चहा आणत असते स्वयंपाकघरात जाऊन. तेवढ्यात प्रिया म्हणत असते फोनवर, श्वेता तू इकडे ये, मला पुढचं प्लॅनिंग करायचं आहे. श्वेता म्हणते, भेटूयात प्रिया, पण तुमच्या वेळेप्रमाणे मला नाही येता येणार, मी माझ्या प्रमाणे येईल. प्रिया म्हणते, विडीस का इथे विजिटिंग आवर्स असतात, तुला कळत नाही का जेलमध्ये? अग तुला काय हवं तेव्हा येऊन भेटता येणार आहे का? श्वेता म्हणते, मग काय करायचं? एवढ्या सगळ्यांना माझ्यावर संशय येऊ द्यायचा आहे का? मग तेवढ्या सायली आता किचनमध्ये येते. असं त्यांनी थरार रंगवलाय. प्रिया म्हणत असते, बरं ठीक आहे, तू कर मॅनेज, पण ये मला भेटायला. आणि एक काम कर, मी तुला पत्ता पाठवते, तिथे येऊन भेट मला. श्वेता म्हणते, काय
तेवढ्यात आता सायली तिला बघते. बर का श्वेताला फोनवर बोलताना ना श्वेता म्हणत असते, एवढं सगळं कसं जमणार आहेस तू, हे ती वाक्य बोलते तेव्हा सायली तिला आवाज देते. श्वेता प्रियाला आवाज ऐकू येतो. सायली ती लगेच म्हणते, तू ठेव बाई, फोन ठेव. सायली आली वाटतं. श्वेता आता सायलीकडे वळून बघते आणि सायली तिच्याकडे बघतच राहते. श्वेता घाबरलेली असते आणि इकडे प्रिया कॉन्स्टेबल बाईला फोन परत देते. श्वेता विचारते, सायलीला काय झालं? सायली ताई. सायली म्हणते, अग चहा किती कप ठेवलाय? श्वेता म्हणते, हो ठेवलाय, जास्तीच ठेवलाय चहा. मग सायली म्हणते, काय झालं ग? अशी घाबरसारखी का दिसतेस तू? श्वेता म्हणते, अगं ते मला काय वाटलं की कामाच यावेळी मी फोनवर बोलते ना तर तुम्ही चिडाल माझ्यावर. सायली म्हणते, अगं मी चिडलेली नाहीये श्वेता, पण तुझं बरोबर आहे, कामाच्या वेळेला फोनवर बोलू नये. तू एवढं मनापासून कोणाशी बोलत होतीस नाही, म्हणजे जमवा जमो कर कोणाला म्हणत होतीस? श्वेता म्हणते, ते मी माझ्या आईशी बोलत होते. सासरच्यांनी मला घराबाहेर काढलं ते सांगितलं नाही ना मी तिला. तिच्या जीवाला कशाला मी घोर लावू? सायली म्हणते, हो पण मग जमवायचं काय बोलत होतीस तू फोनवर? श्वेता म्हणते, अग ते ती म्हणाली की ती भांडी धुण्याचं काम घेते म्हणाली, तर आईला मी हाणत होते की हे कसं जमणार आहेस तू? सायली म्हणते, बरोबर आहे, तुझ्या आईचा जीव तुटत असेल ना तुझ्यासाठी. सासरी असा छळ आणि माहेरी पोटा पाण्याच सगळं प्रॉब्लेम. श्वेता काळजी नको करू, सगळं ठीक होईल. बघ या घराला तुझं घर समज तोपर्यंत. तर श्वेता म्हणते, तुम्ही बसा ताई, मी आलेच मधुभाऊंसाठी चहा घेऊन. असं म्हणून आता श्वेता सुटकेचा निर्धार टाकते, म्हणजे जरा उसाचा टाकते की बापरे बरं झालं सायलीने तीच बोलणं नाही ऐकलं. श्वेता आता प्रियाला मेसेज करते की तू मला पत्ता मेसेज कर, मी येईल त्या जागेवर. म्हणून श्वेता मेसेजमध्ये लिहिते, सायली आली होती, मला पत्ता पाठव. पण तिला सायलीला काही डाऊट आलेला नाहीये. मला तू पत्ता पाठव, मी तिथे तुला येऊन भेटते असं प्रियाला मेसेज केला श्वेताने. आता इकडे ही कॉन्स्टेबल बाई तो मेसेज प्रियाला दाखवते आणि म्हणते, हे घे प्रिया, तुझ्यासाठी मेसेज आलाय बघ. प्रिया श्वेताचा मेसेज रीड करते आणि त्या कॉन्स्टेबल बाईला म्हणते, मला सचिनला फोन लावून द्या. ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, बर हरकत नाहीये, तसही मला पैसे देणारे सचिन साहेबच आहे. असं म्हणून तिने आता सचिनला कॉल लावून दिला प्रियाला. पण या सीनमध्ये आपण बघतोय प्रेक्षकांनो, कल्पना आजीची जरा फजिती झाली आहे. कल्पना ताई आता गोलूला खाऊ घालत असतात, पण गोलू काही राहीना, तो आता रडायला लागतो. त्याला नादी लावत असतात, काय झालं बेटा, काय झालं माऊ? पण तो काही ऐकायचा थांबेना, तो सारखा रडतोय. बर का कल्पना ताईंना तो आता आव. कल्पना आजीला गोलू काही आवरेना, म्हणूनच मगाशी म्हणलं मी प्रेक्षकांनो विमल आहे म्हणून यांना खूप सपोर्ट होतो. आता विमल त्याला नादी लावत असते, ओ बेटा काय झालं शेवटी, आता तो राहीस ना? मग विमल म्हणते, आना वहिनी, मी त्याला बाहेर नेते फिरायला, म्हणजे तो शांत बसेल. विमल आता त्याला कडेवर घेते आणि बाहेर घेऊन जाते. मग तेवढ्यात कल्पना ताईंना फोन येतो अस्मिताच्या. शेवटी बिचारी अस्मिता बाहेर जॉब करत असली तरी तीच सगळं लक्ष घरीच आहे ना गोलूकडे. ती विचारते कल्पना ताईंना, मम्मा गोलू जेवला का? त्रास नाही ना देते, रडत नाहीये ना? पण कल्पनाताई तिला दिलासा देण्यासाठी सांगतात, अगं अस्मिता काही टेन्शन घेऊ नको, तो अगदी मजेत आहे, छान खेळतोय तो, तू निर्धास रहा बेटा. आधी तर कल्पना ताईंना जरा टेन्शन चालेल असतं की आता गोलूला कसं शांत करावं. एक छोटासा सीन त्यांनी दाखवलाय. मग आता अस्मिताला त्या सांगतात, तू टेन्शन नको घेऊस बेटा, गोलू अगदी मजेत. मग अस्मिता म्हणते, तिकडन बर मम्मा ठेवते फोन. मग बाहेरन विमल त्यांना आवाज देते, वहिनी गोलू शांत झाला बर का, छान खेळतोय तो, या तुम्ही बाहेर या. मग कल्पनाताई म्हणतात, बर आले. विमल आणि विचार करतात, नशीब बाई माझं नाही तर मी अस्मिताशी खोट बोले, असं झालं असतं गोलू शांत नसता झाला तर मला
तिला बोलवावं लागलं असतं घरी असा त्या विचार करतात आणि जातात. मग विमलकडे गोलूजवळ. इकडे अर्जुन आणि चैतन्य आले. बर का आश्रमात? अर्जुन विचारत असतो मधुभाऊंना. मधुभाऊ, मला आश्रमातल्या सगळ्या लोकांचे डिटेल्स द्या, आश्रमातल्या प्रत्येकाची डिटेल माहिती घेतायत हे. आणि चैतन्य म्हणतो कोणाच आधार कार्ड पॅन कार्ड असेल तर तेही चालेल बर का मधुभाऊ, आम्हाला सगळ्यांचे डिटेल द्यासायली पण आहे आता त्यांच्यासोबत. आता तेवढ्यात अर्जुनला ती मुलगी दिसते. मी काल म्हटलं ना रात्री, ती मुलगी उठून गेली होती बघा, ती मुलगी दिसली अर्जुनला. अर्जुन विचारतोय ही मुलगी मी पहिल्यांदाच बघतोय, ही नवीन आली आहे का? मग ते काका सांगतात मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये असताना रस्त्याच्या कडेला बसली होती ही मुलगी, कुसुमला भेटली ती आणि कुसुम घेऊन आली तिला इकडे. मग नाव काय असे कुसुमशी बोलायच्या निमित्ताने मधुभाऊ म्हणत असतात हे बँक अकाउंट वगैरे काही माहीत नव्हतं बघा, मला पण खात्री पटली. हा मला आता योग्य माणसाच्या हातात मी हा आश्रम देतो जावई. बापू, मला खात्री आहे माझ्यापेक्षा माझी साहू छान आश्रम सांभाळेल. आणि जावई बापू, तुम्ही आहातच सायलीच्या मदतीसाठी. त्यावर आता अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ, मी असणारच आहे. सचिन आणि प्रियाचा सीन दाखवलाय. पुन्हा सचिन म्हणत असतो प्रिया ती कॉन्स्टेबल आहे ना तुझ्या हाताखाली, मग तू कशाला टेन्शन घेतेस? प्रिया म्हणत असते अरे सचिन, ते सगळं ठीक आहे पण आपला प्लॅन मोठ्या लेवलला करायचंय आपल्याला. आता एवढंसच करून नाही चालणार, मला काहीतरी मोठं करावं लागेल, जेलच्या बाहेर जावं लागेल, तरच आपलं मेन प्लॅनिंग होऊ शकतं. सचिन म्हणतो बरोबर आहे तुझं प्रिया, मला मान्य आहे. प्लॅन फुल प्रूफ असायला हवा, मगच अर्जुन आणि साईला डाऊट नाही येणार ना आपल्यावर. प्रिया म्हणते त्यामुळे मला सतत तुमच्यावर लक्ष ठेवावं लागेल ना. इथे मी डोळे बंद करून नाही बसू शकत. तुम्ही सगळं नीट पार पाडाल की नाही कोणास ठाऊक. सचिन म्हणतो प्रिया जरा जास्ती बोलतेस बर का तू? आता तू एकटीच सगळं व्यवस्थित करू शकते असं वाटतं का तुला? आम्ही बॅकला आहोत का सगळे? आणि प्रिया, मी काय राकेश नाही लागून चाललो, तुझं वाटेल ते ऐकायला. आता बघा प्रेक्षकांनो, श्वेता आता या सीनमध्ये दाखवले त्यांनी मधुभाऊंच्या आश्रमाचा सीन घेतला. श्वेता आता चहा देत असते बर का सगळ्यांना. तेवढ्यात ती चैतन्याला चहा देते. चैतन्य तिच्याकडे बघतो आणि म्हणतो तू श्वेता का? अच्छा, तू आणि मी याआधी कधी भेटलोय का? श्वेता आता जरा घाबरते बर का आणि म्हणते नाही, मी नाही भेटले तुम्हाला. कुसुम येते तेवढ्यात आणि म्हणते आण इकडे. श्वेता सॉलिड घाबरते बर का. प्रेक्षकांनो, मी सांगू तुम्हाला या सीन वर्णन 113% कन्फर्म झालाय की श्वेता साक्षी आहे. कारण ना प्रेक्षकांनो, चैतन्य आता मनातल्या मनात बोलतो मला या परफ्यूमचा वास ओळखीचा वाटतोय. ही आश्रमातली मुलगी आहे, गरीब आहे आणि हिने परफ्यूम लावलाय. हे काय असेल गड्या? चैतन्य असं मनातल्या मनात बोलत असो. प्रेक्षकांनो, चैतन्यच हा माणूस आहे जो साक्षीला खूप जवळून ओळखतो. तो कारण आपल्याला माहिती आहे मागे साक्षीने त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक वगैरे केलं होतं. त्यामुळे ना प्रेक्षकांनो, मी हा अंदाज लावलाय की श्वेता ही साक्षी बनून आलेली आहे. तिने तिचा चेहरा लपवलाय आणि तिची ओळख पण लपवली आहे. प्रेक्षकांनो, ऑब्व्हियसली चेहरा बदलल्यामुळे ओळख सुद्धा लपली जाणारच ना. पण तिच्या परफ्यूम चैतन्याने ओळखला पण त्याला समजलं नाही कारण तिचा चेहरा वेगळा आहे ना. बघा प्रेक्षकांनो, जबरदस्त हिंट दिली की नाही मी. मग एक लाईक करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं, माझा अंदाज बरोबर आहे ना? कारण चैतन्य परफ्यूमचा वास ओळखतो ना, म्हणून मी अंदाज लावलाय. आता यांचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे कंप्लीट झाले आहे, म्हणजे सगळे त्यांनी बघितले. मग सायली सांगते मधुभाऊंना मधुभाऊ, कोणी नवीन व्यक्ती आली ना आश्रमात तर त्याचं नाव गाव डॉक्युमेंट्स घ्या, काही विसरू नका नोंदी करायला. अर्जुन म्हणतो हो, इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचा रेकॉर्ड असायलाच. हो, सायलीचा रेकॉर्ड नव्हता मधुभाऊ, त्यामुळे किती गोंधळ उडाला आपला. मधुभाऊ म्हणतात बरोबर बोलताय जावई बापू, जरा चूक झाली माझी. सायली म्हणते मधुभाऊ, इथे मी उद्या येईल
आणि मग वस्तूंची पण नोंद करू. आता मधुभाऊ सहज म्हणतात, साऊ, किती करशील बेटा, पोटातल्या बाळाचा पण विचार कर. सायली म्हणते, मधुभाऊ, मी घेते बाळाची काळजी, हे काम पण महत्वाचंच आहे की नाही. श्वेता आता मनात विचार करते, अच्छा ही सायली प्रेग्नेंट तर हे सगळं प्रियाला सांगायला हवं. प्रियाला हे नक्कीच माहिती नसणार. आता तेवढ्यात अर्जुन आणि सायली निघालेत. मग मधुभाऊ म्हणतात, सांभाळून जा सायली. श्वेताचा पण निरोप घेते. बघा प्रेक्षकांनो, आता श्वेता प्रत्येक गोष्टीवर लक्ष देते, यांच्या हालचालीवर. असं पुन्हा त्यांनी दाखवलाय. आता यानंतर प्रिया आणि सचिनचा सीन पुन्हा दाखवलाय. प्रिया सचिनला उत्तर देत असते, हे बघ सचिन, मी तुला कमी लेखत नाहीये, पण अण्णाही आपल्याला मदत करताय ना. तू आणि मी आपण दोघंच उरलो. अरे मग यासाठी मला पण जेलच्या बाहेर पडाव लागेल ना. सचिन, हे सगळं हुशारीने करायचं आपल्याला. सचिन म्हणतो, ठीक आहे. प्रिया म्हणते, सचिन तू काय बोलत बसलायस. अरे मी तुला काल त्या गोष्टी मॅनेज करायला सांगितल्या होत्या, त्या केल्या का. सचिन म्हणतो, हो, तुला चेक करणारा डॉक्टर मॅनेज झालाय, डोंट वरी. आणि हे बघ, हे जे तू सांगितलं होतं ना तेही आणलंय. सचिनने आता ते औषध दिलीय. बर का. प्रियाला कसतरी औषध आहे. सचिन ती बाटली प्रियाकडे देतो आणि प्रिया ती बाटली बघत असते. सचिन म्हणतो, प्रिया हे घेतल्यावर तुला त्रास होईल, तुझ्या पोटातल्या बाळाला त्रास होणार नाही. आता प्रियाम म्हणते, आता बाकी सगळं तू माझ्यावर सोड. सचिन तू जा आता. सचिन आता तिला ऑल द बेस्ट करतो आणि निघून जातो. प्रिया म्हणते, आणि हो, आता हॉस्पिटलमध्ये भेटूयात पुढे आपण. सचिन म्हणतो, येस येस, चल बाय. असं म्हणून सचिन निघून गेलाय. प्रिया आता औषधाकडे बघते. बर का मंडळी, आणि स्वतःच बडबडते, सायली या औषधाच्या मदतीने मी या पिंज्याच्या बाहेर कशी बाहेर निघते ते तू बघच. असं म्हणून प्रियाने आता ते औषध गिळलं. बर का गिल म्हणजे असं ती बाटली लावली तिने तोंडा. बरं मंडळी, मला निगेटिव्ह बोलायचं नाहीये, पण प्रिया ती मानकाय वाकडी करते कोणास ठाऊक. आजकाल ते खूपच एकदम विचित्र वाटते. म्हणजे ती मनुष्य नाही, काहीतरी वेगळीच वाटते असं मला म्हणायचं. म्हणजे ते नको करायला तिने. बर का, ते खूपच ओव्हर वाटते. म्हणजे ते काय, आता मला नाही बोलता येते, तुम्ही समजून घ्या माझ्या भावना. असो आता प्रिया असं ते औषध गिळते आणि लगेच इथे एपिसोड संपून जातो. आजचा एपिसोड थोडासा छोटाच होता आणि तसंही मी तुम्हाला थोडा फास्ट सांगितला म्हणजे तुम्हाला बोर होऊ नये म्हणून. तर बघा आता पुढच्या भागात आपण बघतोय अर्जुन सायली घरी आले, खूप आनंदात असतात आणि तिकडे चैतन्याने बघितलं प्रिया हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्याने घरी येऊन सांगितलं सायली अर्जुनला की प्रिया निघाली जेलच्या बाहेर. ती जेलच्या बाहेर पडलीये. सायली म्हणते, म्हणजे ती पुन्हा एकदा आजारपणाच ढोंग करून जेलच्या बाहेर पडलीये, म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये तसं वागायची परमिशन मिळेल. इकडे श्वेता आली आहे प्रियाला भेटायला. श्वेता म्हणत असते, प्रिया काय चाललंय तुझ्या मनात. प्रिया श्वेताला म्हणते, सगळ्यात पहिला वार सायली अर्जुनवर करायचा आहे, तो कुठे, कधी आणि कसा करायचा हे मी तुला कळवते. म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये आली. बर का, डायरेक्ट प्रियाला भेटायला. मंडळी आता प्रियाने दुखायचं नाटक करून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालीय. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.